आसोलचक येथील गुरुदास जयराम मेश्राम वय वर्ष 37 यांचा मासेमारी करताना डोंगा पलटल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार गुरुदास मेश्राम हे दिनांक 24 जून 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजेच्या दरम्यान नेहमीप्रमाणे एकटेच असोला तलावात मासेमारीसाठी गेले होते। मासेमारी करत असताना त्यांचा डोंगा अचानक पलटल्याने ते तलावाच्या खोल पाण्यात बुडाले। घटनेची माहिती मिळताच ठाणेकर नितेश डोरलीकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चाटे, चंद्रशेखर सिडाम, यनुनाथ मडावी, बळीराम बारेकर, सुरेश शेंडे, योगेश खोब्रागडे, दत्ताराव शिंदे तसेच गावकरी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। रात्री उशीर झाल्याने आणि तलावातील पाण्याची खोली अधिक असल्याने शोध मोहीम राबवूनही मृतदेह सापडू न शकला। त्यानंतर दिनांक 25 जून रोजी आज सकाळी 7 वाजता पोलीस प्रशासन व ग्रामस्थांच्या मदतीने पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली। अथक प्रयत्नानंतर गुरुदास मेश्राम यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला। यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मूल येथे रुग्णालयात पाठवण्यात आला। मृत गुरुदास मेश्राम यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार असून त्यांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।